लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। ज्वलंत प्रश्नावर उपस्थित माध्यमातून करण्यात आलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी ज्येष्ठ नेते रामकृष्ण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यामध्ये विविध राजकीय सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत आदिवासी विशेष पदभरती, विद्यार्थ्यांचे हक्क आणि अन्य न्यायालयीन प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। सध्या प्रलंबित असलेली 12,520 पदांची भरती आणि एकूण 85,000 रिक्त पदे या संदर्भातील सरकारच्या उदासीन धोरणावर नाराजी व्यक्त करीत आंदोलनात्मक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला। आंदोलनाच्या प्रमुख विविध मागण्या पुढीलप्रमाणे: 1. व्हॅलिडिटी नसलेल्या उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत विलंब न करता तात्काळ निर्णय घ्यावा। 2. आदिवासी आश्रमशाळातील शिक्षक भरती तातडीने पूर्ण करावी। 3. आदिवासी समाजाला पोषक धोरणे व शासकीय निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी। 4. इत्यादी मागण्यांसाठी दिनांक 31 जुलै 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुसद येथे सकाळी 11 वाजता शांततामय मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत एकमताने पारित करण्यात आला। या बैठकीला प्रमुख उपस्थिती देविदास टाकोरे, पांडुरंग व्यवहारे, लक्ष्मण टारफे, संतोष गारोळे, प्रकाश मोरे, आतिश वाघमारे, ॲडव्होकेट रामदास भडंगे, गणपत गव्हाळे, सुरेश धनवे, गजानन टारफे, गजानन उघडे, रंगराव काळे, सुदाम चिरंगे, गजानन फोपसे, ज्ञानेश्वर मेटकर, राजू गायकवाड इत्यादींसह अनेक समाज बांधव उपस्थित होते। त्याला अधिक बळ जर द्यायचं, त्यांच्या मागण्याला अधिक ताकद जर द्यायची असेल, ताकदीने ते सरकारच्या दरबारापर्यंत आपल्याला भेटायचं असेल, तर महाराष्ट्रातल्या बहुल किमान जिथे जास्तीची आदिवासीची संख्या आहे अशा तालुक्याच्या कार्यकर्त्यांकडून एक अपेक्षा आहे की त्यांनी हिंगोलीच्या आंदोलनाला आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने जसं जमल तसा आपण सपोर्ट केला पाहिजे। त्यांनी उपोषण मांडलं 16 तारखेपासून 25 तारखेपर्यंत। त्यांनी ठिकठिकाणी चक्काजाम केला, अगदी खेड्याला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे रस्ते आहेत तिथे त्यांनी चक्काजाम केला। किनवटला सुद्धा काही लोकांनी हा सगळा प्रकार केलेला आहे। पण तो चक्काजाम आपणही केला पाहिजे अशातला काही भाग नाही, कारण त्यांची जी तयारी होती, त्यांचं जे एवढं मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं त्याला भरपूर वेळ होता। आत्ता आपल्याकडे फारसा वेळ नाही आहे, परंतु त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे। याच्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.